नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपली लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया आपण आज पुन्हा कपाशी पिकामध्ये मिरा 71ची फवारणी चालू आहे. शेतकरी मित्रांनो, आपण ओलीत देऊन मिरा 71 मारले. ओल आवश्यक आहे मिरा 71ला. तणही मरेल आणि पिकावरही परिणाम होणार नाही. तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला शेतकरी मित्रांनो. चला तर बघा शेतकरी मित्रांनो, या कपाशीला आता कालावधी झालेला आहे 66 दिवसाचा कालावधी झालेला आहे आणि कपाशी आपली 3 फूट हाईट झालेली आहे. पात्या फुल आहे बघा, पात्या फुल आहे आणि बोंड पण पकडलेला आहे बघा. बोंड पण पकडलेला आहे. तर आता सध्या अवस्था कशी आहे आपली कपाशीची? वाढीव अवस्था आहे, बोंड धारणा होत आहे आणि फुलं येत आहे. शेतकरी मित्रांनो बघा, आता फुलच फुल दिसेल. तर एक विषय असा आहे शेतकरी मित्रांनो, तर मंदात तणकट पुन्हा निघालेलं आहे. आता हे तणकट कोणतं होय तर बघा, तर आपल्या कपाशी पिकामध्ये दुधी वाढलेली होती, चांगली मोठी दुधी होती. तुम्ही बघितलं असेल, पहिला फेर आपण मिरा 71चा दिला होता तेव्हा दुधी होती मोठा, आणि त्या मोठी दुधी असल्याच्या कारणानं त्याच्या खाली अंदर लहान दुधी होती शेतकरी मित्रांनो, बारीक. ते काही मेली नाही पहिल्या फेरामध्ये. दुसऱ्या फेरामध्ये नाही निघाली. दुसरा फेर आम्ही ग्लायसल मारला, ग्लायसलचा फेर मारला, तर ग्लायसलमध्ये दुधी मेली नाही. तर आता काय झालं शेतकरी मित्रांनो, पुन्हा तणकट वाढलेला आहे. कुठे कुठेच आहे, कुठे कुठे नाही आहे. पराठीची वाढ होऊन राहिली. तर आता पुन्हा एक तिसरा फेर शेतकरी मित्रांनो मिरा 71चा आहे. तर बघा, आपण आज मारून झालं आपलं तणनाशक आणि उद्याला आहे पुन्हा. रोज 10 डब्बे आहे शेतकरी मित्रांनो. आता हाय डोज आहे, ह्या शेवटचा फेर शेतकरी मित्रांनो. तर असं नियोजन आहे. तर शेतकरी मित्र म्हणतात, व तणनाशक मिरा 71 कपाशी पिकामध्ये फवारल्याने कपाशी पिकावर कोकडा येतो. तसं काही नाही आहे शेतकरी मित्रांनो, कोकडा वगैरे येत नाही. कोकडा काय नाही येतो कपाशी पिकावर. कपाशी पिकावर जर शेतकरी मित्रांनो रोज शोषण करणारी किडी असेल, हे बघा, रोज शोषण करणारी किडी असेल जास्त प्रमाणात, तर कोकडा येतो. आणि तणनाशकाने काय होते शेतकरी मित्रांनो, तणनाशक जर आपण व्यवस्थित फवारलं नाही आणि ते जर कपाशी पिकावर उडालं, जसं बघा माझ्या कपाशी पिकावर कुठे कुठे उडालेलं आहे पानावर, हे बघा आहे. आता हवा येते, प्रत्येक फवारणी सक्सेसफुल होईल अशी नाही शेतकरी मित्रांनो, आणि परफेक्टच आपली फवारणी होईल तसंही नाही. तर तणनाशक जर कपाशी पिकाच्या पानावर उडालं तर असे डाग पडतात शेतकरी मित्रांनो. हे पहिली फवारणी होती आपली तणनाशकाची बघा. तर आता कसं आहे, पयाटीची हाईट जास्त झालेली आहे आणि आता तणनाशक उडणार नाही, कारण की झाडे वाढलेले आहे. खालून हवा लागत नाही तणनाशकाला, कुठलीच हवा लागत नाही मारताना. तर हे चुकीचं आहे शेतकरी मित्रांनो, की तण मिरा 71ने कोकडा येणं म्हणजे कोकडा होते बा, तसं काही नाही शेतकरी मित्रांनो. आपण तणनाशक पराठी पिकावर पडलं का ते पान भासते आणि कोकडा काय नाही होतो. जे काही आपली रोज शोषण करणारी किडी राहते, थिप्स, मावा, याने पराठी खराब होते या रस किडीद्वारे, आणि तणनाशकाद्वारे पूर्ण पान भाजून जातं. हा दोन मधला फरक आहे शेतकरी मित्रांनो. कोकडा वेगळं काही येत नाही. मारण्याची पद्धत पद्धतशीर पाहिजे. तर आपण आता सध्याच मिरा 71 दुसऱ्या कंपनीचा आणला आहे शेतकरी मित्रांनो. तर आपण बघूया, बघा मी तुम्हाला दाखवतो. जर मिरा 71चा जर आपल्या कपाशी पिकावर असर झाला असताना शेतकरी मित्रांनो, कोकडा आला असताना, तर भयंकर कोकडा आला असता. जर आपल्या मारतांनी जर औषध कपाशी पिकावर उडाले असते तर कपाशी पूर्ण पिवळी पडली असती शेतकरी मित्रांनो, पिवळी पिवळी पडली असती. तर आपण आता हे तणनाशक आणलेलं आहे बघा, मिको तणनाशक आणलं आहे. मिको
ह्याच्यातही अम्युनियम सॅल्ट आणि ग्लायपोसेट 71%. आंतरप्रवाही आहे शेतकरी मित्रांनो, आंतरप्रवाही बघा. आता पुन्हा तणकट निघणे नाही का, कारण की कपाशीची वाढ होत आहे, सूर्यप्रकाश लागत नाही, सावली सावली राहते, उशीर लागतो तणकट निघाला. पण यंदा शेतकरी तणकट भाई त्रास देऊन राहिलं, वारंवार तणकटच निघून राहिलं का, कारण की उघाड आहे. उघाड असल्याच्या कारणानं तणकटाला मोठा जोर येते. जर पाऊस चालू असला, जमीन ओलीच राहिली तर तणकट निघत नाही, कारण की जमीन आवरल्याशिवाय दुसरं तणकट निघत नाही, सूर्यप्रकाश भेटल्याशिवाय निघत नाही. तर तेच आहे, उघाड आहे म्हणून तणकट वारंवार निघत आहे. आणि सतत पाऊस जर चालू असला तर बी शेतातून वाहत जाते, तोही एक फरक पडतो. पाऊसच नाही आहे म्हणून बरंचसं तणकट यंदा कपाशी पिकामध्ये दिसत आहे आपल्याला. हा त्याचा मागचा फरक आहे शेतकरी मित्रांनो. आज आपलं इथे तणनाशक मारून झालेलं आहे. आता 10 डब्यात आपण 40 पोटे मारलेले आहे. एका डब्यात 4 पोटे केलेले आहे शेतकरी मित्रांनो. एका किलोमध्ये आपण शेतकरी मित्रांनो 10 डबे केलेले आहे. तर 1 किलो मिको आहे शेतकरी मित्रांनो. हे मिरा 71 मिको आहे, मिको याला 71 म्हणतात. 71% आहे तर मिको 71%. याच्यात एक ग्लायफोसेट दोन्ही कंटेंट सारखेच आहे, पण कंपनी दुसरी आहे, नाव चेंज केलं. मिको हे मिरा असं आहे शेतकरी मित्रांनो. तुमची प्रतिक्रिया काय नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. बरेचसे शेतकरी म्हणतात की कोकडा येते मिरा 71 मग मिरा 71 कोकडा येते तर मग सीप पॉवर आहे त्याने आले पाहिजे, नाही राऊंडअप नाही आले पाहिजे, नाही काय. तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तर शेतकरी मित्रांनो, खरंच कोकडा येतो काय, आपण हे तणनाशक कपाशी पिकामध्ये फवारतो तो. तर आता उद्या अजून पुन्हा आहे शेतकरी मित्रांनो. तर आपल्याला 5 एकरमध्ये 4 किलो मिरा 71 लागणार. अजून 3 दिवस लागणार आपल्याला मिरा 71 फवारायला. हळूहळू फवारायचं शेतकरी मित्रांनो. डबल हात येऊ नाही द्यायचा तणनाशकावर, कपाशी पिकावर म्हणजे उडवू नाही द्यायचं, याची काळजी घ्यायची. आता हवा लागत नाही शेतकरी मित्रांनो, खालून हवा सुटली असली तरी. आणि आता आपली पद्धत वेगळी आहे. या मिरा 71 समोर वेगळं 10 पाणी, म्हणजे वेगळं 10 लिटर पाणी वेगळं करायचं, मीठ टाकायचं आणि पूर्ण भाजून जाईल. तर कपाशी आपली छावा वाढत आहे, नुकतंच पाणी दिलं आपण. आणि शेतकरी मित्रांनो, पाणी देऊन मी तणनाशक मारत आहे. आताच नुकतंच ओलीत केलं होतं आणि एक शिरवाय आला काल शेतकरी मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबूया शेतकरी मित्रांनो. पण तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये करा, ज्या शेतकऱ्याने मिरा 71 मारले तर काही असर आहे का. तर पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.